बंदोबस्त जरांगे पाटलांच्या भेटीला त्यांची तब्येतीची विचारपूस करतात। असू द्या ना मग सोबत असलं तर काय आम्ही विचारतो ते थोडं शांत काय भेट झाली काय बोलणं काय नाही ते जरांगे पाटील साहेब 5 दिवसापासून उपोषणाला बसले। त्यांची जी मागणी आहे ती काही त्यांची वैयक्तिक नाही, ती सगळ्या समाजाचीच मागणी आहे आणि सगळा समाज एका मागणीच्या प्रतीक्षेत आहे। सरकारने ती पूर्तता करावी केलेला आहे। पहिल्या वेळेसपासूनच जरांगे पाटलाच्या भूमिकेशी आम्ही सगळेजण सहमत आहोत। काय म्हणणार सरकार लक्ष द्यायला तयार नाही। सरकारने 3 दिवसात काय मानणार? सरकारने लवकरात लवकर 3ही विभागातल्या गॅजेटमध्ये ओबीसी समाजाची नोंद घेऊन त्याला जाहीर करावं अशा स्वरूपाची मागणी जरांगे पाटलाची आहे। 3ही गॅजेट सरकारकडे जाऊन मांडणार का तुम्ही? सरकारकडे जाऊन मांडायची आता कसं आहे, आम्ही दिल्लीच्या संसदेमध्ये मांडतो। आता बी आता संसदेमध्ये आम्ही मांडतो तर अधिवेशन काही नाहीये, पण राज्य सरकारचा निर्णय आहे। त्यामुळे तिन्ही गॅजेटमध्ये ओबीसीची नोंद करून घेऊन जाहीर करायचे त्यांचं काम आहे। मी सरकारी पक्षात असतो तर मला त्यांच्यावर दबाव आणखी आणता आला असं, पण विरोधी पक्षाचा एक खासदार म्हणून आम्ही या मागणीसाठी सरकारसमोर आम्ही मागणी करणार आहोत
आणि आम्ही जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ त्यांच्या सोबत आहोत. आम्ही आमच्या पक्षाच्या सुद्धा नेत्यांना आम्ही कल्पना दिली आहे की बाबा हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि जिव्हाळ्याचा आहे आणि समाजाच्या हिताचा आहे. त्यामुळे आपण सुद्धा भूमिका ह्या ठिकाणी जरांगे पाटलाच्या भूमिकेशी सहमत असावं अशा स्वरूपाची मागणी आम्ही पक्षाकडे केली आहे. परंतु आम्ही आमच्या वतीने ज्या अर्थी इथं आलोत त्या अर्थी आम्ही काही पक्ष बघितला नाही. आम्ही इथं आलो ते समाज म्हणून आलो आणि समाजाच्या भावना ज्या आहेत त्या माझ्या भावना आहेत. खासदार म्हणून जरी असलो तरी शेवटी मी आधी एक समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि त्या अनुषंगाने मी समाजाच्या सोबत आहे ही वस्तुस्थिती आहे. धन्यवाद. पक्षाकडे बी आम्ही उद्धव साहेबांनाही सांगितलं की बाबा ह्या भूमिकेशी आपल्याला थोडं समोर यावं लागेल. शेवटी सगळ्या समाजाच्या भावना आहेत त्या आपल्याला नाकारून जमणार नाही. ते काय राजकीय पुढारी जेवढ्या भूमिका स्पष्ट करावी पुढे येत नाही. पण आम्ही पक्षाचे जरी असलो तरी आधी आम्ही समाजाचे त्या भूमिकेतून आम्ही आज तुमच्या सोबत आहेत, उद्या बी आहेत. कुठल्याही अडीअडचणीत आम्ही फेसबुकला बोलणं काय बोलत सोशल मीडियात मला काय विचारतो काय करायचं आम्हाला सांगायचं का तू